नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेमध्ये 2024 साठी एक भरती घोषित करण्यात आलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की अगदी आपण कोणतीही डिग्री धारक असाल किंवा 10वी 12वी ITI डिप्लोमा झाला असेल तरी सुद्धा आपल्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आलेली आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर सविस्तर ही माहिती आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे. यामध्ये पदे जर बघितलं आपण 1 ते 10 अशी पदे वेगवेगळी पदे आहेत. प्रत्येक पदासाठी एज्युकेशन जे क्वालिफिकेशन आहे ते काय असणार आहे आणि वयाची अट त्याचबरोबर इतर जी रिक्वायर माहिती आहे ते आपण संपूर्ण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे. तर मित्रांनो, भरतीविषयी बोलताना आपल्याला सांगायचं आहे की यामध्ये टोटल 152 जागासाठी इथं सध्या भरती घोषित करण्यात आलेली आहे आणि ही जी भरती आहे ती राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था चेन्नई इथे होणार आहे. आणि यामध्ये विशेष म्हणजे आपण कोणत्याही प्रकारची फी न भरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. यामध्ये जर आपण पदाची नावे जर बघितली पुढील प्रमाणे: प्रोजेक्ट सायंटिस्ट 3, प्रोजेक्ट सायंटिस्ट 2, प्रोजेक्ट सायंटिस्ट 1, प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट आहे, प्रोजेक्ट टेक्निशियन आहे, प्रोजेक्ट फील्ड असिस्टंट आहे, प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट आहे, रिसर्च असोसिएट आहे, सिनियर रिसर्च फेलो आहे. आता बऱ्यापैकी जर हे बघितलं तर जी पदे आहेत त्यासाठी काहीसाठी मरीन डिग्री असेल तर आपण अप्लाय करू शकणार आहात. त्याचबरोबर आपण अगदी 10वी 12वी ITI जर घ्यायला असेल किंवा डिप्लोमा असेल तरी सुद्धा ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर चला आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहूया की शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. आता ह्यामध्ये जर बघितलं आपण पद क्रमांक 1 साठी जर बघितलं 60% गुणासह MSc मरीन बायोलॉजी, मरीन सायन्स किंवा झूलॉजी आणि 7 वर्ष अनुभव असेल तर आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. पद क्रमांक 2 साठी 60% गुणासह MA किंवा MTech असेल तर ॲप्लिकेशन करू शकणार आहात. पद क्रमांक 3 साठी 60% गुणासह BE किंवा BTech असणं आवश्यक आहे. पद क्रमांक 4 साठी आपण जर बघितलं तर 4 क्रमांकचं जे पद आहे, आता 4 क्रमांक पद कोणतं आहे तर प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट ह्या पदासाठी जर आपण बघितलं तर ह्या पदासाठी आपल्याला 60% गुणासह डिप्लोमा आपल्याला असणं आवश्यक आहे. आपल्याला जर आपण डिप्लोमा धारक असेल, 12 नंतर डिप्लोमा किंवा 10वी नंतर डिप्लोमा केला असेल तरी सुद्धा आपण इथं ॲप्लिकेशन करू शकणार आहात. किंवा आपल्याकडे केमिस्ट्री फिजिक्सची डिग्री असेल तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. किंवा त्याचबरोबर आपल्याला कॉम्प्युटर सायन्सची डिग्री असेल, जसं की BSc कॉम्प्युटर सायन्स असेल, BCA असेल, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन असेल तरी सुद्धा आपण पद क्रमांक 4 साठी अर्ज करू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायचा आहे. आता शैक्षणिक पत्र बाकीच्या पदासाठी जर बघितलं आपण तर पद क्रमांक 5 साठी जर आपण बघितलं तर 10वी उत्तीर्ण त्याचबरोबर ITI ही डिग्री आपल्याकडे असणार आहे. 10वी नंतर जर आपण विद्यार्थी मित्रांनो ITI जर केलं असेल, फिटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, इन्स्ट्रुमेशन, रिफ्रिजरेशन, एअर कंडिशनर असं जर डिप्लोमा कोणताही शासकीय संस्थेतून आपण केला असेल तर आपण इथं अर्ज करू शकणार आहात. पद क्रमांक 6 साठी जर आपण बघितलं तर 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी असे सब्जेक्ट असणं आवश्यक आहे किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स असेल तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार. पद क्रमांक 7 साठी कोणत्याही शाखेची पदवी आपल्याला असेल तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. पद क्रमांक 7 जर आपण बघितलं प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट ह्या पदासाठी 12 जागा देण्यात आलेल्या आहेत. त्या 12 जागा आहेत. या 12 जागासाठी आपण कोणत्याही शाखेची आपल्याला डिग्री असली तरी सुद्धा BA, BCom, BSc असेल तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. पद क्रमांक 8 साठी डॉक्टरेटची पदवी असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे आपण इग्नोर करू शकता. पद क्रमांक 9 साठी 60% गुणासह MSc 60% 60% मध्ये MSc आपण कंप्लीट केली असेल तर ॲप्लिकेशन करू शकता. पद क्रमांक 10 साठी 60% गुणासह MSc असणं आपल्याला आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितले 4 ते 5 जी पद आहेत ती जर आपण बघितली कोणत्याही शाखेची पदवी, 10वी उत्तीर्ण ITI, 10वी उत्तीर्ण फिजिक्स केमिस्ट्री असेल किंवा 12वी उत्तीर्ण फिजिक्स केमिस्ट्री असेल तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. किंवा 60% गुणासह डिप्लोमा जर आपल्याला असेल तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आता व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत की वयाची अट काय आहे. तर ह्या संस्थेमध्ये जर आपण अर्ज करणार असेल ऑनलाईन पद्धतीने तर आपल्याला 23 डिसेंबर 2024 रोजी SC ST वर्गातील उमेदवारांना 5 वर्ष सूट तर OBC ना 3 वर्षाची सूट इथं देण्यातच आलेली आहे. हा रिझर्वेशनचा जो नियम आहे तो इथं फॉलो केला जाणार आहे. तर पद क्रमांक 1 साठी 45 वर्षापर्यंत इथं प्रत्येक पदासाठी आपल्याला बघितलं तर वेगवेगळी माहिती दिल्या. 45 वर्षापर्यंत इथं 40 पर्यंत, पद क्रमांक 3 आणि 8 साठी 35 पर्यंत, पद क्रमांक 4 साठी 50 पर्यंत, पद क्रमांक 9 साठी 32 पर्यंत, पद क्रमांक 10 साठी 28 पर्यंत, अशी प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा इथं देण्यात आलेली आहे. आपण वयोमर्यादा पाहून घ्यायची आणि त्यानंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये शेवटचं सर्वात महत्त्वाची स्लाइड आहे ती म्हणजे परीक्षेचा अर्ज करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही. अगदी झिरो म्हणजे झिरो कोणत्याही प्रकारची तर परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 23 डिसेंबर 2024 असणार आहे. 23 डिसेंबर 2024च्या अगोदर आपल्याला हा अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्ज भरत असताना आपल्याला काही माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करून जरूर कळवा
किंवा आपण जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटला आपण व्हिजिटसुद्धा करू शकता. अधिकृत वेबसाईटची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जावा, तिथून आपण ओरिजिनल जी अर्ज आहे तो किंवा PDF आहे ती डाउनलोड करू शकणार आहात. नोटिफिकेशनची PDF देण्यात आली आहे ती सुद्धा आपण तिथून डाउनलोड करू शकता किंवा अधिकृत वेबसाईटला जाऊन संपूर्ण माहिती वाचून अगदी व्यवस्थित आपण कोणतीही फी न भरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, आपण 10वी 12वी कोणत्या डिग्रीवर सरकारी नोकरीची तयारी करत असाल तरी आपल्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आली आहे. ही संधी सोडू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, या भरती संदर्भात आणखी काही माहिती हवी असल्यास जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय